लहान मुलगा एका छोट्या गावात एक लहानसा मुलगा राहत होता. नाम होता आर्यन. आर्यन खूप दयाळू आणि प्राण्यांवर प्रेम करणारा होता. दररोज शाळेतून परतताना तो रस्त्याच्या कडेला असलेल्या पक्ष्यांच्या दुकानाजवळ थांबत असे. तेथे अनेक सुंदर पक्षी पिंजऱ्यात बंद केलेले असत. ते पक्षी आकाशात उडायची स्वप्ने पाहत असत, पण लोखंडी पिंजऱ्याने त्यांना कैद केलं होतं. एक दिवस आर्यनने ठरवलं, हे पक्षी मोकळे करायचे, त्यांना उडायला हवं. रात्री तो हळूच दुकानाजवळ गेला आणि पिंजरा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. पण तेवढ्यात दुकानाचा मालक आला. त्याने आर्यनला पकडलं आणि रागाने मारहाण केली. त्याला रस्त्यावर ओढून नेऊन पावसात फेकून दिले. आकाशात काळे ढग जमले होते. धरधर पाऊस सुरू झाला. आर्यन थंडीत थरथरत रस्त्यावर पडून होता. त्याचे अश्रू आणि पावसाचे थेंब एकत्र मिसळले. त्यावेळी एका झाडावर बसलेला एक सुंदर मोर हे सगळं पाहत होता. त्याला त्या मुलाची दया आली. तो खाली उतरला. त्याने आपले मोठे पंख उघडले आणि आर्यनवर अलगद पसरले, जणू आईने आपल्या मुलाला कवेत घेतले. मोराच्या पंखाखाली तो सुरक्षित होता. हळूहळू सकाळ झाली. आर्यनचे डोळे उघडले. समोर तो सुंदर मोर उभा होता. आर्यनने हसत म्हटलं, तू माझ्या रक्षण केलंस. धन्यवाद मित्र. त्या दिवसानंतर आर्यन रोज मोरासाठी धान्य आणि पाणी ठेवू लागला. मोर त्याच्या भोवती नाचायचा, रंगीबेरंगी पिसारे पसरवून आनंद दाखवायचा. आता ते दोघा उत्तम मित्र झाले होते. एक माणूस